185 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान शिवराणा सेवा संघाच्या वतीनं करण्यात येत आहे. तो चालू आहे. आता किती वर्षापासून हा सत्कार समारंभ 25 वर्षापासून हा सत्कार समारंभ चालू आहे. आणि तुमच्या समाजातर्फे आणखी 2-3 सत्काराचे कार्यक्रम झाले, त्याबद्दल तुम्हाला काय समाज म्हणतो? मोठा आहे तर समाजाचे कार्यक्रम होत राहतात. त्याचं अभिनंदन आहे त्यांचं सगळ्यांचं. बरं, तुमचा सत्कार कार्यक्रम ठेवला 10वी 12वी उत्तीर्ण ठेवला का आणखी कोणकोणत्या विद्यार्थ्यांना केलं? 10वी 12वी तर आहेच. MPSC UPSC स्टॉप सिलेक्शन, वेगवेगळ्या पदव्या, MBBS असेल, डॉक्टर असेल, बँक सिलेक्शन असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून हा सत्कार समारंभ ठेवला. प्रमुख पाहुणे म्हणून कोण कोण उपस्थित होते? आताच पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि अनेक मान्यवर या ठिकाणी आहे. त्यांच्या हस्तेही या ठिकाणी पुरस्कार देणं चालू आहे. आज कोणत्या गुणवंतांना पुरस्कार? आज 185 10वी 12वी MPSC UPSC या सर्व विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय गुणवंत सन्मान पुरस्कार दिला जात आहे. सर, जो पुरस्कार तुम्ही देतात तो कोणत्या स्वरूपात असतो? तो प्रमाणपत्र असतं, गुलाबाचं फुल असतं आणि मूर्तिचिन्ह मोठं असतं महाराणा प्रतापसिंह यांचं. आणि तो आदर्श एक महापुरुषाचं, त्यांनी आदर्श राहावं, देशासाठी, समाजासाठी, परिवारासाठी काम करावं. सर, सामाजिक काही पुरस्कार पण तुम्ही देतात वैयक्तिक? समाजभूषण म्हणून पुरस्कार आहे. जे समाजात झिजले, ज्यांनी घाम गाळला, मेहनत केली, अशा परिवारातल्या, समाजातल्या अशा लोकांचा सुद्धा या ठिकाणी समाजभूषण म्हणून पुरस्कार दिला जाणार आहे. सर, या पुरस्काराप्रसंगी समाजाला काय आव्हान करणार? समाजाला आव्हान असं करणार आहे की आपले जे प्रश्न आहे, अडीअडचणी ज्या आहेत, त्या अडीअडचणीसाठी समाज संघटित व्हा आणि आपल्या अडीअडचणी आणि समाजाचा विकास एकोपाने एकजुटीनं होतो. आणि त्याचं प्रतीक म्हणजे निस्वार्थपणे सेवा करणारे शिवराणा सेवा संघ आणि समिती यांच्यातर्फे अशीच सेवा आहे. आम्हाला सहकार्य करा. अनेक कामं जसे मंत्रालय असेल, आम्ही मिटिंगला जातो, समाजाच्या अडचणी सोडवण्याचा आग्रह धरतो. आताच माननीय पालकमंत्री यांनी MPSC UPSC या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या स्टडीसाठी 1 कोटीची घोषणा या ठिकाणी केली या कार्यक्रमात निधी देण्याची. सर, दरवर्षी तुम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात. पुढच्या वर्षासाठी तुम्ही काय आव्हान करणार विद्यार्थ्यांसाठी? पुढच्या वर्षी ही संख्या अधिक वाढेल आणि गुणवंत चेहरे दिसते. पालकमंत्री म्हणल्याप्रमाणे समाजातून कलेक्टर झाले पाहिजेत, समाजातून पोलीस आयुक्त झाले पाहिजेत, डॉक्टर झाले पाहिजेत, असे ते त्यांनी पालकमंत्र्यांनी आशीर्वाद दिला. खऱ्या अर्थानं त्या सगळ्यांचा जो आशीर्वाद आहे. आणि तुम्ही सर्व पत्रकार आहात, तुम्हाला माहिती आहे समाज अशा पद्धतीनं उन्नत होतो, प्रगत होतो आणि खऱ्या अर्थानं त्याचा आनंद शिवराणा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यामध्ये कार्यकारिणीमध्ये आहे. भरतसिंग काका गुणावत आहे, भोरासिंग राजपूत आहे, ॲडव्होकेट या ठिकाणी सुभाष कुपर्डे, अंजलीताई मॅडम आणि या ठिकाणी आनंद वारवाल, भावसिंग बैनाडे, शिवसिंग खोकर, असे अनेक कार्यकर्ते, नारायण मेहर आहे, असे अनेक कार्यकर्ते आहेत. प्रतापांचा इतिहास ऐकायला मिळाला पाहिजे या हेतूनं या व्याख्यानाचं आयोजन आज संघटनेच्या वतीनं केलेलं होतं. त्या व्याख्यानासाठीच आज मी संभाजीनगरमध्ये आलो होतो. अतिशय छान असा कार्यक्रम झाला. गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप संघटनेनं दिली. त्यामुळे समाजातील तरुणांना एक नवी उमेद मिळाली, हे मात्र निश्चित आहे. तुम्ही जळगावहून आलात सर, जळगावचे काही विद्यार्थ्यांचा काही सत्कार वगैरे इथे झाला? जळगावचेच नाही तर जवळजवळ महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून इथं विद्यार्थी आलेले आहेत. समाजातील नामवंत व्यक्ती आलेले आहेत की ज्यांना समाजभूषण पुरस्कार सोहळा मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता, विचारू शकता, आजही महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेली मंडळी इथं उपस्थित आहे. हा बरगतचा असा दिवसभर कार्यक्रम आहे. या कार्यक्रमानंतर भोजनाची देखील व्यवस्था संघटनेतर्फे समाज बांधवांसाठी सर्वांसाठी केलेली आहे. सर, आपलं नाव सांगा. सचिन देवरे सर. नमस्कार, मी शिवराणा सेवा संघ युवा अध्यक्ष कल्पेश ताटू, तसेच भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी उपाध्यक्ष. आज हा जो कार्यक्रम दिसतोय आपल्याला, या कार्यक्रमामध्ये राजपूत समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आम्ही भव्य दिव्य असा सत्कार कार्यक्रम आयोजित केलेला होता. यामध्ये तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते यांचाही आपण विविध प्रकारे कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि सर्व समाजभूषण, जे समाजातील सर्वोच्च कार्य करणारे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासाठी समाजभूषण पुरस्कार आपण येथे आयोजित केलेला आहे. आता किती विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे? जवळपास 167 विद्यार्थ्यांचा सत्कार येथे झालेला आहे. आणि तसेच जवळपास 20 समाजातील नामवंत समाजसेवकांचाही सत्कार इथे सोबत झालेला आहे. काय आव्हान करणार सर तरुण मुलांना?
विद्यार्थ्यांना? समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मोठ्या मोठ्या पदावर जावे आणि आपल्या समाजाचं नाव मोठं करावे हीच अपेक्षा या कार्यक्रमातून आम्ही व्यक्त करतो.